नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच सीसीएसची बैठक। आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चेची शक्यता। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या। उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीत हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही चर्चा। मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केली होती तक्रार। सरकारी योजनांची पायमल्ली केल्याप्रकरणी नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस। रुग्णालय रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। नागपूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात प्रशासनाला यश। काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कंधान इथे बाल संरक्षण पथकाची कारवाई। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेचुआपट्टी परिसरातील एका हॉटेलमध्ये आगडोंब, 15 जणांचा मृत्यू। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। मराठमोळे बी.आर. गवई होणार। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवईंच्या नावाला राष्ट्रपती मुर्मूंकडून मंजुरी। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। सोनं लाखांच्या टप्प्यात असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीला पसंती, तर घर वाहन खरेदीकडे लोकांचा कल। सुरुवातीला एक मोठी बातमी। गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी म्हणजे आज सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त 23 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज 3 महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत। यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची, तर दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची आणि तिसरी महत्त्वाची मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजासंदर्भातली समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आज 4 महत्त्वाच्या बैठका, काय अपडेट? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाच्या 4 बैठकी होणार आहे। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक होणार आहे, जी बैठक असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची। सोबतच या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 26 निष्पाप जे पर्यटक यांना जीव गमवावा लागला होता, त्या संदर्भात आता भारत सरकारच्या वतीनं कठोर कारवाई सुरू झालेली आहे। या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असेल। त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बैठक आहे ती सीसीएची, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, ज्याला मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समिती संबोधित जाते, त्याची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये साधारणतः पाकिस्तान विरुद्ध कशा पद्धतीने लष्करी कारवाई करायची आणि त्या संदर्भात संरक्षण मंत्रालय कशा पद्धतीने विचार करते, कशी रणनीती आहे, या संदर्भात या बैठकीत निर्णय होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीतून आगामी काही दिवसात कशी कारवाई करायची या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। तिसरी महत्त्वाची बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाच्या आर्थिक विशेष समिती, ज्याला CCEA संबोधलं जातं, या CCEAमध्ये पाकिस्तानसोबत जो व्यापार सुरू असताना जो आता तोटा होणार आहे, त्या संदर्भात तो तोटा कसा भरून काढायचा, कारण की साधारणतः $10 लाख जवळपास आपण पाकिस्तानसोबत आपला व्यवहार असायचा, तर तो व्यवहाराचा तोटा भरून काढण्याकरता विविध पर्याय काय आहे आणि पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करायची या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे।
चौथी महत्त्वाची बैठक जी आहे ती आहे CCPA कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्स. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये एकतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायचं का या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच जर बघितलं अत्यंत महत्त्वाचं की कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेता राजकीय धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या या बैठकीत चर्चा होते आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून त्यावरती शिक्कामोर्तब केलं जातं. केंद्र सरकार काय विचार करत आहे राजकीय धोरणाच्या संदर्भात ते या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अजून एक महत्त्वाची बैठक आज होईल अशी चर्चा सूत्रांनी दिलेली आहे. साधारणतः ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची ही बैठक किती वाजता होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण की जर ही बैठक होत असेल तर साधारणतः 5 महत्त्वाच्या बैठकी आज दिल्लीत होण्याची शक्यता आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. या सविस्तर एक स्पेशल रिपोर्ट बघूया. पहलगामच्या बैसरन व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशच हादरलेला आहे. दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केली. देशात संताप आहे. यामुळे आता भारतानं दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्याकरता वेगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दाड्या आवळण्याची तयारी सुरू झाली आहे. चार्ली ऑस्कर फॉर ऑस्कर 1 रिपोर्ट ओव्हर. एकीकडे सीमा भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीमध्ये केंद्र स्तरावर बैठकांचा सपाटाही सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय. गेल्याच आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. यानंतर केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याचा अंदाज आहे. सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलावली जाते. CCSच्या मीटिंगनंतर CCEAची सुद्धा बैठक होणार असल्याची माहिती आहे. केंद्र स्तरावरती बैठकांमधनं देशातल्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. त्यामुळे भारताकडनं पाकिस्तानवरती हल्ल्याची तयारी केली जाते अशी सुद्धा चर्चा आहे. एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही. ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल. कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे जे आपल्या नागरिकांच्यावरती त्याचा निश्चितच आपण बदला घ्यायला हवा असं मलाही वाटतं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र सुरू ठेवत असताना भारतानं जागतिक स्तरावरही मित्र देशांची जुळवाजुळव सुरू केल्याचं दिसतंय. इतर देशांशी संवाद साधून पाकिस्तान विरोधी भूमिकेसाठी त्यांचा पाठिंबा मिळवत जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहेत. अब यूनाइटेड नेशन रेजोल्यूशन अगर आप देखें उसका सबसे पहला क्लॉज ये है उसके अंदर उन्होंने पाकिस्तान को एग्रेसर डिक्लेयर किया था और दूसरे में उसमें ये कहा था कि पाकिस्तान अपने जितने रेगुलर्स और इरेगुलर्स मतलब कि पाकिस्तान की फौज और इरेगुलर जितने पाकिस्तान ऑक्यूपाइड जम्मू कश्मीर के अंदर है उनको वापस कर ले. तीसरा था कि वो आके हिंदुस्तान की फौज आके उस एरिया को स्टेबलाइज करेगी. चौथा था फिर जब स्टेबलाइज हो जाएगा यूनाइटेड नेशंस की टीम आएगी और देखेगी कि जिस वहां पे सब शांति है. और लास्ट में था प्लेबिसाइड. अब उन्होंने कहा जी फिर वही आलाप. मेरे को लगता है कि या तो पाकिस्तानी जो है ना ये मेरे को लगता है वो पढ़ते नहीं है या उनकी अकल में कुछ कमी है. दिल्लीतील शासन स्तरावरती रणनीती आखली जात असतानाच इकडे भारतीय लष्करानं सुद्धा कंबर कसली आहे. पाकिस्तानच्या सीमा भागात भारतीय सैन्याची लगबग वाढली आहे. LOCवर सैनिकांची संख्या वाढवली जाते. त्यामुळे भारतीय लष्कर सुद्धा पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानपेक्षा साईज वाईज तर आपण निश्चितच आपला फोर्सचा साईज आहे त्यांच्यापेक्षा पुष्कळ मोठा आहे. त्याशिवाय भारताच्या सैन्याचं धैर्य फार चांगल्या परिस्थितीत आहे. कारण नुसतं सैन्य किंवा नंबर याच्या शिवाय जो आपलं सैन्य असतं त्याचं धैर्य मनोधैर्य किती चांगलं आहे याच्यावरती नेहमीच रिझल्टवरती फार मोठा फरक असतो. सध्या दोनही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतानं केवळ लष्करी स्तरावरच नाही तर राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे भारताच्या रणनीतीमुळे पाकिस्तान बेजार झाल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेलं नसलं तरी पाकिस्तानच्या नांग्या ठेचणं मात्र सुरू आहे. त्यामुळे आता भारत कधी आणि कसा हल्ला करतोय
की हल्ल्यापूर्वीच आपल्या रणनीतीनं पाकिस्तानचा माज जिरवतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता आपण